राष्ट्रवादी काँग्रेस बार्शी शहर व तालुका शरद पवार गटाच्या वतीने शरद संवाद मेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यात आले। यावेळी या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती जोरदार प्रहार करत विविध उदाहरणे देत खरपूस समाचार घेतला। यावेळी KGF या चित्रपटाची उदाहरणे देत बार्शीतील राजकारत्याचा अर्थात या बार्शीच्या लोकप्रतिनिधीचा जो चालू असलेला कारभार आहे याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला। आमदार राजेंद्र राऊत हे भरपूर निधी घेऊन येतात, परंतु कॉन्ट्रॅक्ट माझ्या भावालाच पाहिजे, त्याला वाळू माझीच पाहिजे, अशा विविध उदाहरणात राऊत यांना सडकून टीका करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा मेळावा बार्शीच्या भविष्याचा वेध घेणारा ठरलेला आहे। भविष्यामध्ये बार्शीचा आमदार कोण हा आजच्या या मेळाव्यावरून निश्चितच आपणाला जाणवणार आहे, कारण महायुतीकडून आमदार राजेंद्र राऊत हे फिक्स असतील, परंतु महाविकास आघाडीकडे बार्शीचे माजी मंत्री अर्थात दिलीप सोपल का आणखीन विश्वास भाऊ बारबोले, यावेळेस आपणास काय वाटते हे आपण रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आपले मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका व असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका। आणि आत्ता आपण रोहित पवार हे काय बोलतात हे आपण थेट मंचावरच पाहणार आहोत। नेते आहेत आणि जे पक्ष आहेत, कुणी एखादा अपक्ष उभा राहिला पण त्यांनी जर बीजेपीला पाठिंबा दिला असला तरी तो बीजेपीचाच माणूस आहे, हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही इथं उत्तर देणार का? नक्की का? अहो, दडपशाही खूप आहे इथं, आम्हाला कळते। युवांनी एक पिक्चर बघितला असेल KGF बघितलाय का? अहो, त्या KGF मध्ये कसं असतं, एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना, त्या गुंडाला असं वाटतं दुकान माझंच असावं, धंदा माझाच असावा, जमीन मीच घ्यावी, जो विकासाचा निधी या परिसरामध्ये आणतो वाळू माझीच असावी, जमीन माझीच असावी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा। अहो, काही व्यापाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोक नेते उघडतात आणि मग दुसऱ्या त्या ठिकाणी तिथं मार्केट उघडायचं। त्यामुळे ही संधी आहे, पण त्या संधीचं सोनं करणार का नाही करणार? अहो, पण काय खोट्या केसेस खूप प्रमाणात या युवांवर टाकल्या जातात, तुम्ही घाबरणार काय पोलिसांना? अहो, इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सांगायचे पवारसाहेब आमचे नेते 2 महिन्यात इथं सामान्य लोकांचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे, त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असलेल्या लोकप्रतिनिधींचा ऐकून खोट्या केसेस टाकल्या तर 2 महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांची इथं असलेल्या पोलीस सांगायचं। त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, लढायचे। स्वाभिमानी मराठी माणसं हे लढतात, झुकत नाही। झुकवायचं कोणाला तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुकवायचं, ते गुजरातचं तिथं गुलामी करतात आणि दिल्लीची गुलामी करतात। मग ठरलं का आपलं? फक्त ठरलं म्हणून चालणार नाही, लढणार का? नक्की का? चला मग, तुमचं ठरलं असं मी समजतो। इथं खासदार साहेबांचं मी अभिनंदन करतो, तुमचं अभिनंदन करतो की अशा चांगल्या लोकांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। त्यामुळे कितीही कुणी काय बोललं तरी हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग घ्या असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पवार साहेबांना अनेक नेत्यांना बोलायचं मी आणि तुम्ही सर्वजण उन्हात आहात,
त्यामुळे जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही मराठी माणसांची आणि आपल्या अस्मितेची आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता एकत्र या. महाराष्ट्र धर्म आपल्याला कसा टिकवायचा यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा आणि ही जी दडपशाही आहे, हुकुमशाही ती तोडकावून लावा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असणारा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यासाठी व तसंच शेतकऱ्याच्या परिवारासाठी युवांसाठी खूप काही केलं आणि अजून करत आलेले आहेत असं आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. खरं तर शेतकऱ्यांबद्दल आपण जेव्हा बोलतो आणि खास करून या भागातल्या शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आता अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आवाज उठवत असतो. सोयाबीनचे भाव हे आपल्याला परवडणारे नाहीत. 5 वर्षापूर्वी आपण जर सोयाबीन उगवण्याची किंमत जर बघितली तर 18,000च्या आसपास होती आणि आत्ता ती किंमत बघितली तर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खताच्या किमती वाढल्यात. सर्व गोष्टींवर जीएसटी लावला जातो आणि तोच खर्च जो 5 वर्षापूर्वी 18,000वर होता आज 24,000वर गेलेला आपल्या सर्वांना माहिती आहे. पण भावाबद्दल काय झालं? 5 वर्षापूर्वी 4,000च्या आसपास भाव होता, आता सुद्धा त्याच्याच आसपास भाव आहे. मग आमच्या शेतकऱ्याला सोयाबीन परवडणार कसं? पण जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न जेव्हा मांडतो आम्हाला उत्तर योग्य पद्धतीने येत नाही. आम्ही त्यांना आठवण करून देतो या महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना, खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना, की मोदी साहेब इथं आले होते आणि म्हणाले होते की शेतकरी जे काही पिकवतो त्याचा जो भाव आहे तो भाव आम्ही दुप्पट करणार. अहो मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आम्हाला सांगायचंय की तुम्ही खर्च आमचा दुप्पट केला पण आमचा जो सोयाबीनला मिळणारा भाव आहे त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकला नाही. आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा सर्व शेतकऱ्यांवर आदरणीय पवार साहेबांचं लक्ष असायचं. सोयाबीनचं काय धोरण घेतलं तर सोयाबीनचे भाव वाढू शकतील, कांद्याचं काय धोरण घेतलं तर तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, दुधाच्या बाबतीत आणि सर्वच जे कुठली पिकं असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घेतली जातात पवार साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष देऊन असायचे. साधा शेतकऱ्याचा जो फोन पवार साहेबांना जेव्हा जायचा की साहेब बघा कांद्याचे भाव पडले या बाबतीत तुम्ही काहीतरी करा, लगेचच पवार साहेब त्या बाबतीत ती बैठक ही अधिकाऱ्यांबरोबर घ्यायची आणि निर्णय घ्यायचे. त्याचा फायदा शेतकऱ्याला व्हायचा. कांद्याची काय परिस्थिती आपली? अहो सोयाबीन मध्ये 20,000 कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं. सरकारने 1 रुपया त्या बाबतीत दिलेला नाही आपल्याला. एखाद्या शेतकऱ्याला जर 10,000, 20,000, 50,000चं नुकसान झालं त्याच्या कुटुंबावर काय परिस्थिती येत असेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अहो कांद्याचं चुकीचं धोरण घेतल्यामुळे शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये 5,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. बोलतात का केंद्रातले नेते? बोलतात का राज्यातले नेते? नाही, याच्याबद्दल त्यांना बोलायचं नाही. काही दिवसांपूर्वी दादांनी एक वक्तव्य केलं, कांद्याच्या बाबतीत सरकारने जो निर्णय घेतला तो चुकीचा होता. अहो दादा, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा करवळा तुम्हाला असला असता तर दिल्लीत तुम्ही टोपी घाला, गॉगल घाला, जे घालायचं घाला, पण तिथे जाऊन तुम्ही शेतकऱ्याचा जरी प्रश्न मांडला असता तर आम्ही तुम्हाला मांडला असतं. तुम्ही म्हणता केंद्र सरकारचा आणि मोदी साहेबांचा कांद्याच्या बाबतीतला निर्णय चुकला. अहो इथं असणारे सामान्य आणि स्वाभिमानी जनता म्हणते दादा तुम्ही भाजप बरोबर गेला, तोच तुमचा निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. खरं भाजप नेते आपला विचार कुठेही तिथं करत नाही. अहो 10 रुपये कांद्याचा भाव वाढला असता आणि तुम्हाला 15 क्विंटल 15 टन तुम्ही उत्पादन तिथं घेत असला असता तर 3 लाख रुपये शेतकऱ्यांनी लगेच एका एकरामध्ये तिथं वाढले असेल. त्याचा फायदा कोणाला झाला असता? शेतकऱ्यांचा झाला असता. हे जे छोटे मोठे व्यवसायिक आहे, व्यापारी आहेत, त्यांना त्याचा फायदा झाला असता. कधी कधी काही व्यापाऱ्यांचं मला कळत नाही, कुठेतरी आदेश कुठला तरी येतो की एकाच चिन्हाच्या मागे आपण जायचं. अहो खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की आज काय या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. शेतकरी खुश नाही, छोटे मोठे व्यवसाय खुश नाही, युवा खुश नाहीत, विद्यार्थी खुश नाहीत. मग या सरकारला येत्या काळामध्ये आपल्याला धडा 100% तिथं शिकवावं लागेल. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे.
आता लोकसभेला तुम्ही सर्वांनी योग्य निर्णय घेतला. पैशाचा वापर भरमसाठ त्या ठिकाणी केला गेला. अहो काही काही मतदारसंघामध्ये 60 कोटी 70 कोटी 100 कोटीपेक्षा जास्त खर्च सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी तिथं केला. अहो मला त्या नेत्यांना विचारलं पैसा आला कुठून? तुम्ही विकासासाठी गेलाय ना, मग विकास तर सामान्य लोकांचा झाला नाही, मग झाला कोणाचा विकास? या नेत्यांचा विकास झालाय. या सरकारमध्ये हे जे नेते 50,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेले पुरावे मी स्वतः तिथे दिलेले आहेत, पण नाही या सरकारला त्या बाबतीत काय पडलं नाही. पण लोकसभेला कितीही पैसा वाटला तरी स्वाभिमानी मराठी जनतेने दाखवून दिलं की स्वाभिमान काय असतं, लोकशाही काय असते. त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे इथं आभार व्यक्त करतो. त्यामुळे या लोकांना असं वाटतं की ठीक आहे अजून पैसा वाटवा आणि आपण निवडून येऊ. त्याच्यात काही योजना नवीन त्यांनी घाई गडबडीने आणल्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री साहेब म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना, आणि देवेंद्र फडणवीस या योजनेचं नाव सुद्धा घेतलं आहे. अहो या सरकारमध्ये इतका गोंधळ आहे. अहो याच्यामध्ये काही लोक आता गुलाबी रंग घालायला लागले. तुम्हाला कुठला रंग घालायचा तो घाला. तुम्ही गुलाबी बस करा, गुलाबी शर्ट घाला, गुलाबी काय घालायचं तिथं घाला. पण आमच्या या शेतकऱ्याच्या स्वाभिमानी लोकांच्या डोळ्यामध्ये जे अश्रूमुळे डोळे लाल झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी करण्यासाठी जरा विचार करा. अहो 200 कोटी रुपये तुम्ही एजन्सीला दिला आणि ती एजन्सी जे सांगते ते तुम्ही करत तिथं गेलेला आहात. आणि पण लोक काय सांगतात हे तरी तुम्ही ऐका. पण त्या बाबतीत तुमचं तिथं लक्ष कुठे नाही. आणि मग अशा पद्धतीने तिथं जर काही गोष्टी होत असतील तर कुठेतरी आपल्या सर्वांना विचार करण्याची खरं जरूरत आहे. तिची लाडकी बहीण योजना आहे, ती चुकीची नाही असं मी म्हणणार नाही, पण त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. पण तुम्ही घाई गडबडीने ही योजना आणलेली आहे. आमच्या माता भगिनी 5-5 दिवस तिथं कार्यालयाच्या बाहेर उभे राहतात, तरी सुद्धा तुम्ही म्हणता हा कागद द्या तो कागद द्या. दुधाच्या बाबतीत जसं झालं तसं 5 रुपये तुम्ही देणार हे सांगितलं, पण 100% शेतकऱ्याला दुधाचं अनुदान मिळालं का? नाही. काही लोकांना राहिले हे कागद द्या ते कागद द्या. अहो एवढी कागद कशाला? खऱ्याच अर्थाने ही महाराष्ट्रातील महिला तुमची लाडकी असली असती तर सरसकट तुम्ही त्या ठिकाणी महिलांना मदतही केली असती, पण नाही, ह्यांना ते करायचं नाही. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यानंतर तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. आणि हे सरकार जेव्हा येईल सर्व घटकांचा विचार केला जाईल. ह्या ज्या योजना घाई गडबडीने आल्या आहेत त्या बंद कुठल्याही होणार नाही. उलट लाडकी बहीण योजना आणि ज्या योजना त्याची व्याप्ती आपल्याला कशी वाढवता येईल, त्याचा फायदा हा अजून लोकांना कसा नेता येईल याचा विचार हा महाविकास आघाडी करणार म्हणजे करणार. पण हे सरकार ज्या पद्धतीने वागते याचा विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना करावा लागेल. अहो काल परवा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, अहो इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा इतिहास बघायचा आहे. अहो काय तुमचं कर्तृत्व? कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, जेव्हा थोर व्यक्तींवर बोललं गेलं तुम्ही शांत बसला. तुकोबारायांच्या बद्दल त्यांच्या विरोधात बोललं गेलं तुम्ही शांत बसला. शेतकरी आत्महत्या करतोय तेव्हा तुम्ही शांत बसता. या राज्यामध्ये तिथं गुंडाचा राज मोठ्या प्रमाणात सुरू झालाय, तुम्ही शांत बसता. मग काय म्हणायचं? हे तुमचं कर्तृत्व. आणि हेच तुमचं कर्तृत्व लोकसभेमध्ये जसं लोकांनी धुवून तिथं काढलं, तुम्हाला धडा शिकवला, या विधानसभेला सुद्धा लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या त्या ठिकाणी वाटतो. अहो काही दिल्लीचे बादशाह आले होते लोकसभेच्या काळामध्ये, पवार साहेबांच्या विरोधात काय नाही ते बोलले, म्हणले भटकती आत्मा. अहो मला त्या बादशाला सांगायचं, लोकांनी दाखवून दिलं की पवारसाहेब भटकती आत्मा नाही, इथं असणाऱ्या सामान्य लोकांची आणि स्वाभिमानी लोकांची आणि महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची ही पवारसाहेब खऱ्या अर्थाने आत्मा आहे, जी आज या वयामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसाठी लढते. आणि मग अशा पद्धतीने हे लोक तिथे येतात आणि बोलतात. आता ते म्हणतायत दिल्लीतील लोक की आम्ही 4-5 दिवस इथे येऊन आता बघणार की भाजपचं सरकार इथे किती दिवस येते. मला त्यांना सांगायचं तुम्ही महिनाभर राहा नाही तर 2 महिनाभर राहा. तुम्ही आलात तर आमचा फायदाच तिथं होतोय. जेवढा जास्त सभा घ्यायचा तिथं घ्या, पण आम्हाला महाराष्ट्र जो आहे तो आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. इथं वारकरी संप्रदायाचा पगडा या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये एकदम पक्का बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ताकद लावली तरी त्या ठिकाणी आमचे हे स्वाभिमानी लोक तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
त्यामुळे खालच्या लेवलचं राजकारण केलं जातंय, दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय. मग अशा पद्धतीने मला आपल्या सर्वांना विचारायचंय, हे भाजपचे नेते हिंदू मुस्लिम करण्याचा जो प्रयत्न करत असतील त्याच्यात आपला कधी फायदा झालाय का? जर एक भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते जर दोन समाजामध्ये ओबीसी मराठामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्यामुळे सोयाबीनचे रेट वाढणार आहेत का? त्याच्यामध्ये कांद्याचे रेट वाढणार आहेत का? त्याच्यामुळे इथं एमआयडीसी येऊन इथं असणाऱ्या युवांना नोकऱ्या मिळणार आहेत का? अहो, एखाद्या लाडकी बहिणीला ठीक आहे 1500 रुपये तुम्ही देता, त्याचा विरोध आम्ही करत नाही, पण त्याच बहिणीच्या मुलाला जर नोकरी मिळाली आणि त्या मुलाला जर 25-30 हजाराचा पहिला पगार मिळाला तर किती खुश होईल ती माझी आई. आणि मग याच्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे तर तुम्ही काय करता? तर महाराष्ट्रात प्रोजेक्ट येण्याऐवजी तुम्ही गुजरातला त्या ठिकाणी देताय. त्यामुळे गुजरातने गुलामी करणारे, दिल्लीची गुलामी करणारे हे महायुतीचे नेते, त्यांना या इलेक्शन मध्ये तुम्ही धडा शिकवणार का? अहो काय बार्शीकर, एवढा कमी आवाज, आम्ही दुसरीकडे जेव्हा सभा करतो काय जोश असतो. मी तुम्हाला विचारतोय की इथं जेव्हा विधानसभेचं इलेक्शन होईल, हे महायुतीचे जे नेते आहेत आणि जे पक्ष आहेत, कुणी एखादा अपक्ष उभा राहिला पण त्यांनी जर बीजेपीला पाठिंबा दिला असला तरी तो बीजेपीचाच माणूस आहे, हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही इथं उत्तर देणार का? नक्की का? अहो, दडपशाही खूप आहे इथं, आम्हाला कळतीये. युवांनी एक पिक्चर बघितला असेल, केजीएफ बघितलंय का? अहो, त्या केजीएफ मध्ये कसं असतं, एक मोठं शहर असतं आणि त्या शहराला भिंत बांधलेली असते आणि तिथं जो गुंड असतो ना, त्या गुंडाला असं वाटतं दुकान माझंच असावं, धंदा माझाच व्हावा, जमीन मीच घ्यावी, जो विकासाचा निधी या परिसरामध्ये आणतो वाळू माझीच असावी, खरी माझीच असावी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा. अहो, काही व्यापाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी सांगितलं पहिलं मार्केट कोण उघडतं तर इथले लोकनेते उघडतात आणि मग दुसऱ्या त्या ठिकाणी तिथं मार्केट उघडायचं. त्यामुळे ही संधी आहे, पण त्या संधीचं सोनं करणार का नाही करणार? अहो, पण काय आहे, खोट्या केसेस खूप प्रमाणात या युवांवर टाकल्या जातात. तुम्ही घाबरणार काय पोलिसांना? अहो, इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला सांगायचे, पवार साहेब आमचे नेते 2 महिन्यात इथं सामान्य लोकांचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे, त्यामुळे या सामान्य कार्यकर्त्यांवर इथं असलेल्या लोकप्रतिनिधींचा ऐकून खोट्या केसेस टाकल्या तर 2 महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांची इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला सांगायचं. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, लढायचे. स्वाभिमानी मराठी माणसं हे लढतात, झुकत नाही. झुकवायचं कोणाला? तर या महाविकास आघाडीच्या नेत्यांना झुकवायचं. ते गुजरातचं तिथं गुलामी करतात आणि दिल्लीची गुलामी करतात. मग ठरलं का आपलं? फक्त ठरलं म्हणून चाललं नाही, लढणार का? नक्की का? चला मग, तुमचं ठरलं असं मी समजतो. इथं खासदार साहेबांचं मी अभिनंदन करतो, तुमचं अभिनंदन करतो की अशा चांगल्या लोकांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कितीही कुणी काय बोललं तरी हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पवार साहेबांना अनेक नेत्यांना बोलायचं मी आणि तुम्ही सर्वजण उन्हात आहात, त्यामुळे जास्त बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही. ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही मराठी माणसांची आणि आपल्या अस्मितेची आहे. त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता एकत्र या. महाराष्ट्र धर्म आपल्याला कशा टिकवायचा यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा आणि ही जी दडपशाही आहे, हुकुमशाही, ती धुडकावून लावा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.